ऑगस्टला ज्या नडगावच्या महिला भगिनी आहेत, त्यांनी या ठिकाणी एक आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे की शहापूर, मुरबाड, लेनाड, कर्जत, खोपोली रस्ता हा गेली 9 वर्ष ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने किंवा कामचुकारपणा म्हणा किंवा त्यांना गांभीर्य नसणे म्हणा, गेली अनेक वर्ष 9 वर्ष सातत्याने आंदोलने होता आहेत या रस्त्यावर. कोणी गांभीर्याने घेत नाही, लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाही. का घेत नाही याची कारणं कधी अजून शोधली गेली नाही. मग तो रस्ता का होत नाही? ठीक आहे, रस्त्याला जर तुम्हाला जागा नाही तर तुम्ही रस्ता खोदून का ठेवला? तुम्हाला जर 7 मीटर अस्तित्वात असलेला रस्ता होता तर मग तुम्ही तो 12 मीटर का खोदून ठेवला? आणि शेतकऱ्याला काय विचारला का? तर नाही विचारलं. मग तुम्ही जबाबदार आहेत. मग त्याचा काय, त्याची झळ किंवा त्याचा त्रास हा त्या लोकांनी का करणाऱ्या वाहतूक प्रवाशांनी हे करायचं का 9 वर्ष? मग याला जबाबदार MSRTC आहे. मग MSRTCवर गुन्हा का दाखल होत नाही? अनेक लोकांचे अपघात झाले, कित्येकांचं त्याच्यात बळी गेला, कोणी अपघातग्रस्त होऊन त्यांचे हातपाय निकामी झाले. मग असे असताना देखील 9 वर्ष झाली, याच्यावर कोणी लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नाही. फक्त शहापूर तालुक्याने आंदोलनच करत राहायची का? म्हणजे आम्ही फक्त कोणाला तरी दोष देत राहायचं का? म्हणजे दुसरं काही हे नाही का? तर मी पण एक निवेदन दिलं. मुख्य अभियंता MSRTC जे संचालक आहेत, जे उपाध्यक्ष आहेत अनिल कुमार गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांना मी विचारलं असता कुठल्याही अधिकारी, कुठलाही लोकप्रतिनिधी माझ्यापर्यंत या रस्त्या संदर्भात पोहोचला नाही अशी त्यांनी मला त्या बैठकी दरम्यान माहिती दिली. म्हणजे हा किती गांभीर्याने विषय घेतला जातो हा एक मोठा प्रश्न आहे. तरी या सदरच्या संदर्भात आता जो महिलांनी निवेदन दिलं असेल किंवा आधी आंदोलन झाले असतील, हा रस्ताचे खड्डे कधी भरले जातील, वाहतुकीसाठी रस्ता कधी सुरळीत होईल, हे या ठिकाणी उपस्थित असलेले आता आपले तहसीलदार साहेब असतील, आमदार साहेब असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, हे गांभीर्याने घेतील का, हा माझा प्रश्न आहे. थोडा उशीर आला तहसीलदार साहेबांनी विषय झाला. दुसरा एक विषय आहे. आता इथं BDO साहेब आहेत. शहापूर तालुक्यात जे जिल्हा परिषदच्या माध्यमात आता प्रशासक आहे, प्रशासक असल्या कारणाने लोकप्रतिनिधीला कुठलाही हे नाही, म्हणजे कुठलं जिल्हा सदस्य नसल्यापर्यंत लोकप्रतिनिधीला अधिकार आहे. तर आमच्या जिल्हा परिषद नडगाव विभागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. मागे माझ्याकडे फोटो आहे, नेरोली बस आहे. नेरोली बसवरून तिथं विद्यार्थी प्रवास करतात. जवळजवळ 9 ते 10 फेऱ्या नेरोली बसला होता. त्या रस्त्याची अवस्था अशी आहे तर बस पलटी झाली मागच्या वेळेस. म्हणजे नाही, जिल्हा परिषद या रस्ते एकही रस्त्यावर कुठला सर्वेक्षण केला जात नाही. अधिकारी PCI इंडेक्स म्हणजे फर्स्ट पॉवर्टी, जो अति खराब आहे तो रस्ता प्राधान्याने घेतला गेला पाहिजे, असे रस्ते घेतले जात नाही. आणि ज्या रस्त्यावर ठेकेदाराला सुरळीत काम मिळेल, तिथे चांगले पैसे कमवता येतील म्हणून ते रस्ते घेतले जाते. तरी त्या रस्त्याचं संरक्षण करावं आणि जे अति तातडीचे रस्ते आहेत ते प्रामुख्याने करावे. त्याचप्रमाणे ते PWDचे अधिकारी आहेत. आमचा वाशिम शहरे शेंदूर रस्ता एकमेव रस्ता आहे, बाकी सगळे रस्ते झाले जे OPRMC मध्ये गेलेले आहेत ते नादुरुस्त आहेत, अजून तो ठेकेदार करत नाही. पण वाशिम शहर शेंदूर रस्ता हा OPRMC मध्ये नाहीये, तो रस्ता काहीतरी मंजूर होते असं सांगितलं जाते, परंतु त्या रस्त्याचे खड्डे अजून भरले जात नाही. एक काहीतरी मार्च का एप्रिल महिन्यात त्याचा एक टेंडर होता 25 लाखाचा, तो टेंडर झाला, 25 खड्डे पण साहेब भरले नाही. याची चौकशी होईल का? ते खड्डे का भरले गेले नाही, अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे. ते पहिला जो प्रश्न आहे जो आपला शहापूर कर्जत रस्ता, त्या संदर्भात काय माहिती द्याला? विषय आहे ना, आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर साहेबांनी आम्ही चर्चा केली. त्याचा जो काही भूसंपादनाचा जो काही विषय आहे त्याच्यामुळे अडकलेले आहे. DYSP साहेब काल पण PI साहेबांची माझी चर्चा झाली. तर आपण तो आहे ना पोलीस प्रोटेक्शन मध्ये MSRTC पोलीस प्रोटेक्शन ऐकायला जरा उत्तर देऊ त्यांना. काही जरी असेल तर जो आहे अस्तित्वात जेवढं MSRTCच्या रेकॉर्डवर असेल तेवढा रस्ता आपण पोलीस बंदोबस्त घेऊन येणाऱ्या काळात ज्यावेळेस पोलीस बंदोबस्त लवकरात लवकर ज्यांनी पत्रव्यवहार झाला ना ऑलरेडी अंतिम टप्प्यात आहे, आपण लगेच काम चालू करू. त्याच्यामध्ये किंतु परंतु पण काही विषय नाही. आम्हाला फक्त एवढीच मागणी आमची, आमचा जो रस्ता होता पूर्वीचा तो आम्हाला वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा. हा विषय जो आहे ना इतका साधा नाही. 8 वर्ष आणि जागा ॲक्विजिशन आहे, 4 वर्ष तर ॲक्विजिशनचा विषय चालू आहे, याच्यावर कोणी बोलला नाहीये. एवढे बळी गेल्यानंतर, एवढी माणसं मेल्यानंतर, एवढी वाहनं खराब झाल्यानंतर आत्ता साहेबांनी आज पत्र लिहिलंय. मध्यंतरी आम्ही आंदोलन केले ती 2 वर्षापूर्वी तो यांनी पाठिंबा दिला होता सगळे.
पाठिंबा देणं नाही, शासनाचंच काम आहे ना साहेब, लोकप्रतिनिधींचं. इथं नाही MSRDचा मंत्री आपला ठाणे जिल्ह्याचे, जागेचा प्रश्न अजून तिथं नाहीये. मोबदला द्यायचा नसेल तर नाही द्यायचा, प्रशासन काय करतंय मग? माणसं मारताय. आज तुम्ही करा रस्ता, दिवाळी नंतर करा. खड्डे अर्धी बस जाते त्याच्यामध्ये. हे जर होणार नसेल तर महिला आमच्या आता तर काय, तुम्ही पुरुषांना तर काही गुमानतच नाही, तर महिला आमच्या रस्ता जाऊ देणार नाही. लक्षात घ्या. आणि पोलिसांनी पण यायचं नाही, आम्ही जाऊ नाही देणार. एक आपण त्याच्यात चर्चा ऑलरेडी झालेली आहे. आमच्या साहेबांनी पण चर्चा केली. आपण त्याच्यात मार्ग काढू साहेब. मागे पण एक दिवस 4 वर्ष तुम्ही दिली ना आश्वासन. नाही होतंय काय आता मध्यंतरी शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी मध्ये न येता शासन तो रस्ता आता करताय. आपण करणार आहेत आता. शेवटी भूसंपादन ह्यो माझा नातेवाईकने तो आपण फोर्सफुली करावं लागेल. हे कोण नाही करत हो? नाही एक याच्यातलं लक्षात कोण नाही घ्या. करत. सगळे तुम्ही हजर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नियमाने पूर्ण रस्ता करावा लागेल. जे कोणाचे भूसंपादनाचे इश्यू असतील, जे असतील ते आता कोर्टात तातडीने खड्डे भरले पाहिजे. सिमेंट वगैरे हे भरा ना. आता एक मुद्दा आहे ना, एक चर्चा आहे ना, एका विषयावर रस्ता तुमचा होता. प्रत्येक जणांनी प्रत्येक वेगळा एक सांगतो. खड्डे बुजायचा कार्यक्रम मागे मला वाटतं एक निवेदन आहे 15 दिवसापूर्वी तुम्ही होते. आपण त्यावेळेस त्याच्यात खड्डे टाकलं, पण त्यांनी मटेरियल पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही बोलले त्यांची बैठक होती, त्यांना बोलवलेच नाही. तो नाही, पण त्यांनी काम चालू केलं नाही कोणाचा. ना. पावसामुळे काय होत जातंय, ते जर खड्ड्यात जरी मटेरियल टाकलं तरी खड्डे गुंजलेच नाही, फक्त नडगावचे तिथले